श्री राम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्ञानयोगाचा आपल्याला विचार करायचा आहे, कर्म उपासना आणि ज्ञान, त्या ज्ञानयोगाच्या संबंधी एक श्लोक आहे आणि तो श्लोक आपला अतिशय मार्गदर्शक आहे. आणि त्या श्लोकाचा आपण विचार केला तर वेदांत शास्त्राची भीती वाटण्याची गरज नाही आणि वेदांत शास्त्राचा प्रचंड पसारा मांडण्याची सुद्धा गरज नाही हे आपल्याला कळतं. असा विद्वान आणि पंडित लोकांनी काय काय केलं, किती मोठी ग्रंथरचना केली, किती पद्धतीचा विस्तार केला, हे ठीक आहे. विद्वत्तेच्या दृष्टीने, पांडित्याच्या दृष्टीने, शास्त्र आहे ते व्यवस्थित सांभाळण्याच्या दृष्टीने त्याची आवश्यकता आहे. पण एका साधकाला त्याची आवश्यकता आहे की नाही हा मोठा प्रश्न असतो. त्याचं उत्तर या श्लोकाने दिलेलं आहे. तो श्लोक असं सांगतो, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी. मी फक्त अर्ध्या श्लोकात तुम्हाला सांगतो. यदुक्तम ग्रंथकोटिभिः, म्हणजे कोट्यवधी ग्रंथामध्ये जे सांगितलंय ते फक्त अर्ध्या श्लोकात सांगतो. म्हणजे अर्धा श्लोक इतकाच वेदांत शास्त्र आहे, त्याच्या पलीकडे जास्ती काही नाही. पण तो अर्धा श्लोक समजावून घ्यायला मात्र पुष्कळ वेळ लागतो. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्म नापरा, बस संपलं. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, जीवच ब्रह्म आहे, ते ब्रह्मवन जीव वेगळा नाही. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. आणि जग जे आहे ते मिथ्या आहे. ब्रह्म सत्य, जग मिथ्या, जीव ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्मवन वेगळा नाही. एवढंच फक्त सांगायचं आहे, यापेक्षा काहीही सांगायचं नाही. आता एवढं म्हटलं आपला धीर यायला हरकत नाही की फार मोठा प्रसार नाहीये, फार मोठे प्रचंड ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाहीये. हे आपल्याला थोडा धीर येतो. आणि धीर आल्यानंतर साधनेला जेवढं उपयुक्त आहे, साधनेसाठी समजून घेण्याची जेवढी आवश्यकता आहे तेवढंच फक्त समजावून घ्यायचं. त्यापेक्षा जराही जास्त समजावून घ्यायचं नाही. थोडंही जास्त नाही, थोडंही कमी नाही. जर ते काटेकोर, नथिंग मोर नथिंग लेस असे म्हणतात ते तसं आहे. त्यासंबंधी काही मार्गदर्शक विचार करूया आपण. आणि मार्गदर्शक विचार करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, न जाणता कोटीवरी, साधने केली बरोबरी तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. आता न जाणता म्हणजे त्याच्या संबंधित ज्ञान नसताना, त्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान कळत नसताना कोट्यावधी जरी साधनं केली, न जाणता कोटीवरी, साधने केली बरोबरी, ही कर ती कर, अशी कर तशी कर, तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. तरी त्याला सुद्धा मोक्ष मिळण्याची शक्यता अजिबात नाही. आता याचा अर्थ असा होतो की संतांचा आग्रह असा आहे, शास्त्राचा आग्रह असा आहे की आपण जे करतो ते आपल्याला कळलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचे गोवेफळ, आंधळ्या गरुडा पाखा हाती. गरुड एक अत्यंत ताकदवान प्राणी आहे. पक्षात त्याच्या पंखामध्ये जबरदस्त झेप घेण्याची ताकद आहे. पण जो आंधळा असेल तर त्या पंखातली ताकद त्याला अजिबात उपयोगी पडणार नाही. फार छान दृष्टांत आहे. आंधळ्या गरुडा पाखा हाती, तरी ते कौन उपयोगात जातील. त्याला काय उपयोग आहे त्याचा, तैसे दृष्टांत झाला. त्याप्रमाणे आम्ही कितीही प्रामाणिकपणाने कितीही साधना करण्याचा प्रयत्न केला, सत्कर्माचे उपके ठाती, सगळे प्रयत्न आमचे जागच्या जागी राहतील, काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून त्याचा निष्कर्ष काढतात, म्हणून कर्माचे डोळे ते ज्ञान निर्दोष व्हावे. म्हणून मी जे काही करतो, म्हणजे दैनंदिन कर्म करत असेल ते, जी उपासना करत असेल ती, जे ध्यान करत असेल, जे साधना करत असेल, त्याचे जे डोळे आहेत ते निर्दोष असावेत. आणि निर्दोष असावेत शब्दाचा अर्थ जे जसं समजून घ्यायला पाहिजे शास्त्रशुद्ध पद्धतीने तसं समजून घेतलं पाहिजे. आणि असं झालं तर मी परवा याला विचार मानला होता की भटकंती थांबून जाते. सगळी भटकंती थांबते आणि अगदी नेमका स्पेसिफिक प्रवास होतो. जेवढा केला पाहिजे, जसा केला पाहिजे तेवढाच होतो. आणि मग त्याला फार वेळ लागत नाही. जन्मोजन्मीचा प्रवास वगैरे ही काही भाषा आहे, ही भाषा आपल्याला ताबडतोब आवृत्ती घेता येते जर जसं पाहिजे तसं समजून घेतलं तर. अरे हे जे ज्ञान आहे ज्याला शब्द, आता हे जे ज्ञान त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, आत्मज्ञान म्हणतात. त्याचे दोन भाग आहेत, एक परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष शब्दाचा ऐकून होणारे जे ज्ञान आहे, वाचून होणारे ज्ञान आहे,
त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि अनुभव आल्यानंतर जे होणारं ज्ञान आहे त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. व्यवहारामध्ये हा शब्द आम्ही नेहमी उलटा वापरतो. उलटा म्हणजे कसं, आम्ही एखाद्याला विचारतो माझ्या अपरोक्ष हा तू व्यवहार का केलास. आता व्यवहारामध्ये नेमकं उलटच असतं. अपरोक्ष म्हणजे काय, मला न कळता, माझ्या देखत न करता. वास्तविक काय म्हणायला पाहिजे संस्कृत शब्दाच्या दृष्टीने, माझ्या परोक्ष का केलास. पण आम्ही काय म्हणतो नेहमी, अपरोक्ष काय केला. ठीक आहे, व्यवहार चालतो, व्यवहारासारखं आपली काही तक्रार नाही आहे. पण अपरोक्ष शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष असा आहे आणि परोक्ष शब्दाचा अर्थ ऐकीव किंवा वाचीव असा आहे. ऐकलेलं किंवा नुसतं वाचलेलं. दोन तीन उदाहरणं लक्षात घ्या. उदाहरण सांगायचं एकच हेतू आहे की आपला हट्ट असला पाहिजे, जे मी ऐकतो त्याचं रूपांतर अनुभवात झालंच पाहिजे. मी जेव्हा सुरुवातीला सिंगापूरला यायचा विचार केला तर सिंगापूर संबंधी सगळं जे ज्ञान माझं होतं ते परोक्ष ज्ञान होतं. नकाशे पाहिले होते, ब्रोशर्स पाहिले होते, निराळे ट्रॅव्हल एजन्सीचे सगळ्या जाहिराती पाहिल्या होत्या. सगळं भरपूर मोठ्या प्रमाणात साहित्य गोळा करून ठेवलेलं होतं सिंगापूर संबंधी. त्याचा सगळा तपशील, सगळा नकाशा, त्याचे समुद्र कुठे, काठ कुठे, अमुक कुठे, तमुक कुठे, त्याचे सेक्शन किती, रस्ते कोणते, मोठा तपशील आहे. रेल्वेचा तपशील, ह्याचा तपशील. पण सगळं कसं ऐकीव आणि वाचीव. आता मी जेव्हा प्रत्यक्ष सिंगापूरमध्ये आलो आणि सगळं जेव्हा बघितलं तेव्हा मला सिंगापूरचं ज्ञान झालं ते अपरोक्ष, आणि तोपर्यंत झालेलं ज्ञान आहे ते परोक्ष. असं आपण लक्षात घेतलं तर आम्ही जे ऐकू वाचू ते सगळं परोक्ष असणार आहे, ते अपरोक्ष नसणार आहे. दुसरं एक उदाहरण देतो. मी अनेक वेळा महाराष्ट्रात फिरतो, अनेक घरात जाऊन राहतो. पद्मजा वहिनीने गैरसमज करून घ्यायचा नाही. आता अनेक घरात मी जातो. स्वयंपाकघरामध्ये रुचिरा नावाचं एक पुस्तक असतं. अशी 2-4 पुस्तकं असतात का, ते फ्रीजवर ठेवलेलं असतं. सहसा मी सगळं निरीक्षण असतं, ते फ्रीजवर ठेवलेलं असतं. त्यामध्ये अनेक पदार्थांची यादी दिलेली असते, कितीतरी पदार्थ. पण महाराष्ट्रात आजपर्यंत मला त्यातला पदार्थ कोणीही करून घातलेला नाही आहे. याला उदाहरणार्थ ओल्या मटाराचा समोसा ऐकलायचा. आता ते समोसा वाचतो मी, त्याच्यामध्ये आहे त्यात लिहिलेले समोसा नाव पुस्तकात. त्याचा त्रिकोणी आकार असतो तो सुद्धा पुस्तकात. त्याची उंची, जाडी, वजन ते सुद्धा पुस्तकात. त्याची चव पुस्तकात. त्याचा स्वाद जो असेल तो पुस्तकात. त्याचं पोषण मूल्य तेही पुस्तकात. असा पुस्तकातला जो पदार्थ त्याला म्हणतात परोक्ष, आणि प्रत्यक्ष करून खाल्ल्यानंतर जो पदार्थ त्याला म्हणतात अपरोक्ष. आता समजायला सोपं झाला. आता मी शेवटच्या दिवशी जाता असं सांगतोय म्हणजे कुणी मला उसळ आणून मटार आणून देणार नाही, त्यासाठी सांगतो. आता काय होतं ते एकदा असंच प्रवचनात मी चुकून बासुंदीचा उल्लेख केला. प्रवचनाच्या पहिल्याच दिवशी रोज जिथे जाईन तिथे बासुंदी असं सुरू झालं. प्रत्येक जण वाटत यांना बासुंदी आवडते. आता ते प्रत्येक जण बासुंदी आवडून द्यायला लागला. तेव्हापासून कानाला खडा लावला, शेवटच्या दिवशी बोलायचो. असं काही बोलायचं असेल तर. आता परोक्ष आणि अपरोक्ष आपल्याला कळलं. आणखी एक उदाहरण सांगतो. उदाहरणं फार सुंदर असतात. एक क्लोरीन नावाचा गॅस आहे. तो क्लोरीन गॅस तयार करण्याची एक प्रक्रिया आहे. त्याला आपण काय म्हणतो फॉर्म्युला. तर फॉर्म्युला असा MnO2 म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड एक पार्ट, त्याचा 4 पार्ट हायड्रोजन, 4HCl, 4 पार्ट्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे दोन्ही एकत्र केलं की काय तयार होतं, MnO2, 4HCl, MnCl2, मॅंगनीज क्लोराईड तयार होतं. 4 पार्ट पाण्याचे तयार होतात आणि क्लोरीन वायू तयार होतो. MnO2 + 4HCl, MnCl2, 2H2Cl2 ACC मधला फॉर्म्युला बघा. आता माझी बुद्धिमत्ता किती तीव्र असेल बघा, त्यावेळेचा फॉर्म्युला अजून लक्षात आहे. खरं तुम्ही ताबडतोब मनात अप्रिशिएट करायला पाहिजे. पण ते काय, माझी एक युक्ती आहे की तुम्ही असं म्हणावं म्हणून ते एकच फॉर्म्युला लक्षात ठेवलेला आहे. जागोजागी मी तो सांगत असतो. आता खरं म्हणजे प्रवचनकारांची युक्ती आहेत आपण सांगू नये, पण आता ठीक आहे. आता फॉर्म्युला कशासाठी सांगितला, जर मला क्लोरीन वायू तयार करायचा असेल, प्रत्यक्ष क्लोरीन वायू जर अपरोक्षत्वाने मला बघायचा असेल तर त्याला काय केलं पाहिजे, मी त्याचं जे सगळे घटक आहेत ते सगळे घटक एकत्र केले पाहिजे, लॅबोरेटरीत आणले पाहिजेत, विशिष्ट प्रमाणात एकत्र केले पाहिजेत. आणि इतकी सगळी मी कृती केल्यानंतर मग त्यातून काय तयार होणार आहे, क्लोरीन वायू तयार होणार आहे. आणि क्लोरीन वायू तयार झाला की नाही याची सुद्धा टेस्ट असणारी आहे. पण खरंच तुम्ही तयार केलेला वायू क्लोरीन आहे का त्याचीही टेस्ट आहे. तसं आपलं जे परोक्ष ज्ञान असतं त्याचं अनुभवात रूपांतर केल्यानंतर त्यालाही टेस्ट आहे की अनुभव आपल्याला आलाय की नाही. ती टेस्ट कुठे आहे ते भगवद्गीतेमध्ये आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला, शितप्रज्ञ का भाषा
समाधीस्तसे केशव सतदे किम प्रभाषेत किम आसीत किम रजेत. किती प्रश्न विचारलेत. सतदे किम प्रभाषेत. अशा पद्धतीने जीवनमुक्त जो झालेला आहे, मग जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा अपरोक्ष अनुभव ज्याला आलेला आहे, तो बोलतो कसा, जगतो कसा, वागतो कसा, असे प्रश्न अर्जुनाने विचारले. भगवंताची उत्तरं दिली. आता त्या उत्तरांचा आपला जर वेळ जोडला तर समजायचं आपल्याला अनुभव आलेला आहे, आणि नाही आलं तर समजायचं मग टेस्ट आहे ना त्याची सुद्धा. मी नुसतं जाहीर करून उपयोगाचा नाही, मी मुक्त झालो असं जाहीर करून काय फायदा नाही. आता त्याचे जे हे आहेत, क्रायटेरिया आहेत, त्या क्रायटेरियात बसलो आपण व्यवस्थित समजायचं की परोक्षाचं रूपांतर अपरोक्षात झालेलं आहे. नाही तर काय राहिलं, नुसतं शब्द, नुसते शब्द, शब्द आणि शब्द. प्रवचन आहेत, ग्रंथ एखादा चर्चा आहे, लेखन आहे, पुस्तकं लिहिलेली आहेत, सगळं आहे. पण सगळं कशात आहे. जीव पुस्तकात, ब्रह्म पुस्तकात, ईश्वर पुस्तकात, जग पुस्तकात, सगळं कशात आहे. सगळं पुस्तकात. त्या कशासारखं, मटाऱ्याचा सगळं पुस्तकात. असं जोपर्यंत राहतं तोपर्यंत आपल्या कोणत्याही कृतीला काही अर्थ शिल्लक राहत नाही. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी काही गोष्टी फार चांगल्या समजून घ्याव्या लागतात. त्यातला एक भाग आपण आता बघणार. 2 दिवसात काय जितकं आपल्याला जमेल तितकं पुरं करणार आहोत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम. अर्ध्या श्लोकात सांगतो जे कोट्यवधी ग्रंथात सांगितलंय. काय सांगितलंय. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, जीव ब्रह्मच आहे, जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. बस एवढाच अनुभव घ्यायचा आहे. जीव आणि ब्रह्म एक आहेत असा अनुभव घ्यायचा आहे. तो अनुभव घेतला की आपलं काम झालेलं आहे. पण आता तो अनुभव घ्यायचा असेल त्या सगळ्या संकल्पना समजावून घ्याव्या लागतात. जीव कणाला कशाला म्हणायचं, जग कशाला म्हणायचं, ईश्वर कशाला म्हणायचं, शरीर कशाला म्हणायचं, हे सगळ्या कल्पना समजून घेतल्या तर आपल्या आणि आतमध्ये त्या एकदा पक्क्या बसल्या. अतिशय महत्वाचं आहे, त्या पक्क्या सगळ्या बसल्या पाहिजे. पुष्कळ जण ऐकतात, ऐकलं विसरतात, म्हणजे पुन्हा अज्ञानच आहे. काही जण ऐकतच नाहीत तरी अज्ञानच आहे. काही जण बोलतात पण अनुभव घेत नाहीत, अज्ञानच आहे. आता तिन्ही दृष्टीने विचार केला अज्ञानच आहे. म्हणून असं अज्ञानाचं साम्राज्य सगळीकडे असेल तर त्यातून जे निर्माण व्हायला पाहिजे ते निर्माण होत नाही. आणि काय निर्माण व्हायला पाहिजे. आनंद. आपण सारखं बघतोय आनंद, तृप्ती, समाधान, निर्भयता हे सगळं निर्माण झालं पाहिजे. आणि हे सगळं निर्माण झालं की समजायचं अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे. आणि झालं नाही तर समजायचं अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही, अजून परोक्षच आहे. आणि याचा साक्षीदार कोण आहे, हा जाणणारा कोण आहे, मीच आहे. परमार्थ एक असं क्षेत्र आहे की ज्यात मला दुसऱ्याने दिलेल्या सर्टिफिकेटचा काडी इतका उपयोग नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. नाही तर आमच्यामध्ये एक काय असतं, एक आम्ही समजा एखादा संप्रदाय असेल ना, संप्रदायामध्ये एक 50-60 जणांचा गट असतो एक, आणि त्या गटामध्ये परस्पर प्रशंसा मंडळ तयार होतं. फार छान आहे. परस्पर प्रशंसा मंडळ म्हणजे काय, 50-60 लोकांनी एकमेकांना म्हणायचं आप पहुंचे हुए आहे. मी त्यांना म्हणायचं, त्यांनी मला म्हणायचं. मी त्यांना म्हणायचं तुम्ही मुक्त आहात, त्यांनी मला म्हणायचं तुम्ही मुक्त आहात. याचा अर्थ असा होतो मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आम्हाला उपलब्ध आहे की त्यांनी मला म्हणायचं, मी त्याला म्हणायचं. झाले की नाही दोघे मुक्त. अशा पद्धतीने एकमेकाला मुक्त करून याचा काही उपयोग होत नाही. म्हणून दुसऱ्याचं सर्टिफिकेट या क्षेत्रात उपयोग पडत नाही. कारण सामान्य माणसाचं काय असतं, जो जीवनमुक्त असलेला त्यांना जीवनमुक्त कळत नाही, आणि जीवनमुक्त नसलेला त्यांना जीवनमुक्त आहे असं वाटतं. दोन्ही बाजूनी चूक होण्याचे संभव असतात, दोन्ही बाजूनी गल्लत होण्याचा संभव असतो. मग मला कोण काय म्हणतं याच्या काळीत काय संबंध नाही. भगवंताने जे क्रायटेरिया दिलेत, निकष दिलेत, त्याच्याशी उतरत असेल मी तर झालेलं आहे, उतरत नसेल तर झालेलं नाही. आणि शेवटी हे एकच क्षेत्र असं आहे दॅट यू नीड नॉट प्रूव्ह युअर सेल्फ टू एनीबडी. फार समजत घ्यायचं आहे की मला कधीही कोणालाही लक्षात आणून द्यायची अजिबात गरज नाही की मी मुक्त झालेलो आहे. आणि जर मला लक्षात आणून द्यायचा मी प्रयत्न करत असेल, हसते पर हसते, ते आमच्यात एक पंचायत आहे, आपल्याला सांगता येत नाही. मग काय करायचं, कोणाला तरी सांगायचं, सांगा आमचे महाराज मुक्त आहेत म्हणून. आता असंच हे जे खेळ चालतात या क्षेत्रातले, हे सगळे खेळ आम्ही लक्षात घ्यावे. आणि या खेळातून आपण सावध व्हायचं. माझ्या आपल्या लोकांच्या खेळाचे काही काम नाही, देणं घेणं नाही. आपण त्यात कुठेतरी खेळात सापडू नये एवढं लक्षात ठेवलं की आपलं काम झालेलं आहे. म्हणून जीव आणि ब्रह्म एक आहेत असा अनुभव घ्यायचा आहे. आता काही संकल्पना समजून ब्रह्म म्हणतात कशाला, जीव आणि ब्रह्म यांचं आपापसात नातं काय, ईश्वर आणि ब्रह्म यांचं आपापसात नातं काय आहे, एक समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. समजावून घेण्यासाठी इथे एक कागद तयार केलेला आहे. तो कागद आपण सगळीकडे सर्क्युलेट करूया.
फक्त हा एक पांढरा कागद आहे. हा जो कागदाचा पांढरेपणा आहे तो ब्रह्मासारखा आहे. संपूर्ण कागदाचा जो पांढरेपणा आहे तो ब्रह्मासारखा आहे. हा रेक्टँग्युलर कागद आहे. त्याच्या आतमध्ये मी एक रेक्टँगल काढलाय दुसरा लहान. त्या रेक्टँगलमध्ये जो पांढरेपणा आहे त्याला ईश्वर म्हणायचं. आणि त्या छोट्या रेक्टँगलमध्ये एक छोटासा मी स्क्वेअर काढलाय किंवा बारीक रेक्टँगल काढलाय त्याला जीव असं म्हणायचं. आता लक्षात येईल, संपूर्ण कागद आहे त्याला ब्रह्म म्हणायचं, त्याच्यामधला एक रेक्टँगल आहे त्याला ईश्वर म्हणायचं, आणि त्याच्यातला एक छोटा रेक्टँगल त्याला जीव म्हणायचं. याच्यावर एक कळेल आपल्याला, हा जो पांढरेपणा आहे हा तिन्हीच सारखा व्यापून आहे. हाही पांढरा आहे कागद, हा रेक्टँगलही पांढरा आहे, आणि आतला छोटा आहे जो आहे अगदी बारीक आहे तोही पांढराच आहे. ह्याचा अर्थ असा होतो की ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे. ईश्वरातही ब्रह्म व्यापून आहे, जगातही व्यापून आहे, आणि जीवातही तेच व्यापून आहे. फक्त झालंय काय, हा जो जीव आहे शरीरामध्ये सापडलेला जीव, शरीरामध्ये राहणारा जीव, त्या जीवाने अशी समजूत करून घेतली स्वतःची की शरीर मी आहे. आणि शरीर मी आहे असं जे त्यांनी समजूत करून घेतली स्वतःची त्याला अज्ञान म्हणतात शास्त्रामध्ये, त्याला अविद्या म्हणतात. त्या अविद्येचा परिणाम असा झाला, अज्ञानाचा परिणाम झाला की तो स्वतः ब्रह्म असताना तो स्वतःला जीव समजायला लागला, देह समजायला लागला, मन समजायला लागला, बुद्धी समजायला लागला, चित्त समजायला लागला. मग शंकराचार्यांचं स्तोत्र आपल्याला आठवतं, न मे बुद्धी अहंकार चित्त आणि नाहम. आता ते स्तोत्र आम्हाला समजून सांगतं, मी मनही नाही, मी बुद्धीही नाही, मी चित्तही नाही, मी अहंकारही नाही, मी शरीर सुद्धा नाही, मग मी कोण आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता हे समजून घेण्यासाठी हा आपल्याला हा जो एक छोटा डायग्राम आहे उपयोग पडेल. याच्यामध्ये कळतं आपल्याला हे छोटेपणा याने स्वीकारलेला आहे. हे जे शरीर आहे त्याचं, त्या शरीरामुळे, त्या शरीरात त्याने स्वतःला अडकवून घेतल्यामुळे त्याने स्वतःला छोटेपणा समजलाय, छोटेपणा त्याने पत्करलेला आहे. तो छोटा नाही वास्तविक. त्याने ज्या क्षणी या शरीराचा तो निराश करील, हे शरीर मी नाही असं ठरवेन, त्या क्षणी काय होईल, तो जेवढा व्यापक आहे तेवढा व्यापक होईल. आणि मग जीव ब्रह्मैव ना प्रभा शोकार देणं प्रवक्षामी आपण सुरुवात केली होती. तो जो जीव आहे हा जीव स्वतः ब्रह्मरूपच आहे, पण त्याने स्वतःला शरीरात अडकवून घेतलं, शरीरात बंदिस्त करून घेतलं, आणि मग जीवभाव पत्करला. जीवभाव आता फार चांगला शब्द आहे. जीवभाव शब्दाचा अर्थ आहे मी ब्रह्म असताना मी जीव आहे असं घट्ट धरून बसणं, त्याला काय म्हणायचं, जीवभाव म्हणायचं. आणि हा जीवभाव पत्करलेला असतो, सोडून द्यायचा. आणि जीवभाव पत्करलेला सोडून देताना दुसरा भाव पत्करला पाहिजे, रिप्लेस केलं पाहिजे त्या जीवभावाला. मग कशाने रिप्लेस करायचं, मी ब्रह्म आहे असं रिप्लेस करायचं. आणि तो रिप्लेस केल्यानंतर मी ब्रह्म आहे हे सुद्धा सोडून द्यायचं. आता इथे आहे, हा सुद्धा एक मोठा ते कॅच आहे, परमार्थ शास्त्राचा मोठा कॅच आहे हा. मी ब्रह्म आहे हे नुसत्या शब्दाने कळलं, ऐकून कळलं, वाचून कळलं तर ते कळलं म्हणायचं नाही. जेव्हा अनुभव येईल पद्धत बरोबर त्यावेळी म्हणतात अपरोक्ष. आणि अपरोक्ष झाल्यानंतर मी ब्रह्म आहे हे सुद्धा शिल्लक राहता कामा नये. मी जीव आहे हे गेलं, मी देह आहे हेही गेलं, आणि हे दोन घालवण्यासाठी मी ब्रह्म आहे हे जे आम्ही घोकलेलं असतं, पक्क लक्षात ठेवलेलं असतं, ते सुद्धा घालवून टाकायचं. तेही गेलं की समजायचं जे व्हायला पाहिजे ते झालेलं आहे, जे व्हायला पाहिजे ते झालेलं आहे, यावरून दुसरं काही व्हायचं नसतं. म्हणून हा जो व्यापकता आहे, तुकारामांचा अभंग आहे, संकोचून काय झाला असे लहान. अभंग कोणाचा आहे बघा, तुकाराम महाराजांचा आहे. संकोचून काय झाला असे लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे तू काशवाय नवा माधवाय नवा पळीपळीवर कशाला पाणी पित बसतोस, अपोषणीच वाटतात त्याला, पळीवर पाणी घ्यायचं, माधवाय नवा केशवाय नवा असं कशाला करतोस. सबंध ब्रह्मांडांची अपोषणी घे. सबंध ब्रह्मांड जे आहे, गिडून सांडले कलेवर भवभ्रमाचा आकार, अनुरण्या थोकडा तुका आकाश एवढा. अभंग असतात, सगळे आमच्या समोर असतात, सुंदर पद्धतीने गायले जातात, चाल छान असते, आवाज चांगला, वाद्याशी साथ सुंदर, पण म्हणजे काय चौकशी करायची नाही. आणि त्याप्रमाणे अजिबात निश्चय करण्याचा प्रयत्न करायचा नाही. झाला कोण तयार झाला, अशा पद्धतीने धुंकून तिकडे न पाहता जो भजन म्हणतो त्याला वारकरी संप्रदायात भजन्या असं म्हणतात. जरा तुच्छदादर्श शब्द आहे हा. कोण आहे, भजन्या आहे. भजन्या म्हणजे काय, नुसतं ताला सुरुवात, त्याला भजन मला आवडतं, त्या पलीकडे त्या भजनाचा आणि त्याचा संबंध नाही, त्या अभंगाचा त्याचा संबंध नाही. भजन ज्याचं वर्णन करतं त्या विठ्ठलाशी त्याला काही देणं घेणं नाही. अशा तऱ्हेची जी माणसं असतात त्याला भजन्या असं म्हणतात. आवश्यक असतात, कीर्तनात ते लोक लागतात.
ते लोक असल्याशिवाय कीर्तन फुलत नाही. ते सगळं बरोबर आहे, त्यांना त्यांचा रोल आहे. पण भजन म्हणणाऱ्याने लक्षात ठेवायचं की नुसतं भजन म्हणून मला थांबायचं नाहीये. तर भजनाचा संबंध ज्या विठ्ठलाशी आहे त्या विठ्ठलाशी आपलं नातं जे आहे ते बिघडलेलं आहे ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. नातं बिघडलं कशाने? मूळ जे ब्रह्मस्वरूप आहे त्याचं असलेलं आपलं नातं बिघडलं कशाने? एकच कारण आहे, ह्या शरीरापुरता मी मर्यादित आहे असं जेव्हा मला वाटलं, असं जेव्हा मी ग्रह करून घेतला, अज्ञानाने ती अवस्था पत्करून घेतली, त्यावेळेला त्याचा असलेला मूळचा जो संबंध तो बिघडला. म्हणून परमार्थात काय एकच करायचंय, बिघडलेला संबंध दुरुस्त करून घ्यायचा आहे. संबंध कशाने बिघडला? देह तादात्म्याने बिघडला. म्हणजे मी देह आहे या कल्पनेने संबंध बिघडला. आणि ज्या वेळेला मी देह नाही हे आधी कळतं, देह माझा आहे हे मला कळतं, देहाचा प्रकाशक मी आहे हे जेव्हा मला कळतं, आता हे सगळे पुढचे अभ्यासाचे टप्पे आहेत. आणि असे अभ्यासाचे टप्पे शांतपणे आम्ही समजावून जर घेतले तर पुढचा प्रवास सुंदर होतो. यातलं काही न समजावून घेता जर पुढे जात राहिलं तर पुढं म्हणजे काय आहे? तर पुढेचा काही अर्थच नाही. पुढं म्हणजे आधार म्हणजे करणार काय? आता न जाणता कोटीवरी आपण सुरुवातीला 2-4 ते जे हे घेतले, ओव्या अभंग घेतले, त्याचा हेतूच तो आहे की जे मी करतो ते प्रत्येक गोष्ट मला कळलीच पाहिजे. त्यांनी काय होणार आहे ते कळलं पाहिजे, काय होणार नाही तेही कळलं पाहिजे, सगळं कळलं पाहिजे. परमार्थ सिद्ध झाल्यानंतर, मी मुक्त झाल्यानंतर काय होणार नाही हेही माहीत पाहिजे, काय होणार आहे हेही माहीत पाहिजे. नाही तर होतं काय, जे होणार नाही त्याची वाट बघणार आहे आणि जे होतं त्या संबंधी जे करायला पाहिजे ते करणार नाही. ते किती फार फजिती असते. आता जाता सांगून टाकतो, ज्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे, जो जीवनमुक्त झालेला आहे, तो सर्वज्ञ असतो असं म्हणतात. छान शब्द, सर्वज्ञ. सामान्य माणसं सर्वज्ञ शब्दाचा अर्थ असा करतात की तुमच्या आमच्या मनात काय चाललंय ते ओळखणार आहे, त्याला काय म्हणायचं? सर्वज्ञ. भूत भविष्य जाणणारा त्याला काय म्हणायचं? सर्वज्ञ. तुमच्या खिशातले नोटांचे नंबर ओळखणारा त्याला काय म्हणायचं? सर्वज्ञ. आता सर्वज्ञ शब्दाची प्रचंड फजिती आहे, अतिशय मोठी फजिती आहे. आणि असे सर्वज्ञ पैशाला पासरी मिळतात असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मी काही म्हणत नाही. आणि असे जे सर्वज्ञ आहेत ते सर्वज्ञ शब्दाचा हा अर्थ नाहीच आहे. मग चुकीचा अर्थ गृहीत धरल्यानंतर लोक प्रश्न विचारतात मला, तुमचे ज्ञानेश्वर महाराज जर सर्वज्ञ होते तुमच्या, तर त्याने ॲटम बॉम्ब का तयार केला नाही? त्यांना त्याचं ज्ञान कसं नव्हतं ते सांगा. आता आली पंचायत. तुकाराम महाराज जर सर्वज्ञ होते त्यांनी रणगाडे का तयार केले नाही, चंद्रावर का जाऊन आले नाही? सर्वज्ञ आहेत, मग त्याचं ज्ञान त्यांना असायला हवं. असे विपरीत गोष्टी त्यातून काय ते निर्माण होतात. आणि अशा विपरीत गोष्टीत आमचे प्रपंचात प्रापंचिक माणसांचे बाकीचे खेळ चालतात. तसा परमार्थात सहतोजी लुडबुड चालते. काय चालते? एक शब्द फार चांगला आहे, लुडबुड. लुडबुड म्हणजे काय? मोठी माणसं खेळायला लागली की मुलं तिथे जाऊन काय करतात? लुडबुड करतात. असं असे जे लुडबुड आहे ना, ते लुडबुड जोपर्यंत चालू आहे काही उपयोग होत नाही त्याचा. म्हणून प्रत्येक गोष्ट मी समजावून घेतली पाहिजे, काय आहे, कशासाठी आहे, काय होणार नाही. मग सर्वज्ञ शब्दाचा अर्थ काय? हे सर्व ज्याच्यापासून निर्माण झालं असं जे ब्रह्म, हे सर्व म्हणजे काय? जे दिसणारं जग आहे, हे दिसणारं जग ज्याच्यापासून निर्माण झालं आणि ते ब्रह्म ज्याच्यात व्यापून आहे, ते ब्रह्म ज्याने जाणलं तो कसा झाला? सर्वज्ञ झाला. सर्वज्ञ शब्दाचा नेमका अर्थ आहे जन्माद्यस्यतः असं ब्रह्मसूत्र आहे. 2 नंबरचं ब्रह्मसूत्र आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्यतः, फार सुंदर सूत्र आहे ना. आता जन्माद्यस्यता शब्दाचा अर्थ असा होतो ज्याच्यापासून हे सगळं जग निर्माण झालंय, ते सगळं जग ह्या ब्रह्माचं झालेलं आहे. जसं घट असतो, मडकं असतं, ते मातीचं झालेलं असतं, मातीचं मडकं झालेलं असतं. अगदी तसं ब्रह्माचं जग झालेलं आहे. आता ब्रह्माचं जग झालेलं असल्यामुळे एक ब्रह्म ज्यांनी जाणलं त्याने सगळं जग जाणल्यासारखं आहे. आता मला सांगा, घटामध्ये मातीशिवाय काहीही नाही. मग मातीचे कण किती जरी असले, कण किती असले तरी ते कशाचे आहेत? मग मातीचेच आहेत. मग एक माती जाणली की त्यासारखे सगळे घट जाणल्यासारखे होतात. कोट्यावधी घट जगात असू देत, आफ्रिकेतले घट मी पाहिलेलं नाहीत, पण पाहायची गरजही नाही, कारण घट म्हटल्यानंतर कशाचा आहे? तो मातीचा आहे. मग सगळं जग जर ब्रह्मरूप असेल, एक ब्रह्म ज्याने जाणलं तो कसा झाला? सर्वज्ञ झाला. मग त्याला जाणण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही.
आता हे त्याचा परिणाम आहे. जाणण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून हे कळलं पाहिजे, ते जाणलं पाहिजे, हे जे सगळे ज्ञानाची साठेबाजी असते. काय शब्द वापरला? ज्ञानाची साठेबाजी. ती सगळा सोस संपवून जातो. असावं बरं का, खूप गोष्टीचं ज्ञान असं असावं, पण त्याचा सोस जो आहे, मग त्याला विश्वकोश आहे, शब्दकोश आहे, ज्ञानकोश आहे, विज्ञानकोश आहे, कितीतरी कोशांची प्रचंड भांडार आमच्या समोर आहेत. गुड अर्थ काय टीव्हीवरती निर्णय लागतात. अॅनिमल प्लॅनेट, अमुक प्लॅनेट, तमुक प्लॅनेट. आता 84 लक्ष योनी आहेत आमच्या शास्त्रात सांगितलेल्या. प्रत्येक योनीचं काहीतरी त्याचं वैशिष्ट्य आहे. आता कसं आहे, योनी म्हणजे काय? जीव. योनीत काय असतं? प्रत्येक एक जीव. जीव तत्व जाणलं की 84 योनी जाणल्यासारख्याच आहेत. 84 लक्ष योनी. प्रत्येक योनी स्वतंत्रपणे जाणण्याची आवश्यकता नाही आणि ते शक्य सुद्धा नाही. एक आयुष्य त्याला कधी पुरणार नाही. म्हणून सर्वज्ञ शब्दाचा नेमका अर्थ आहे, ज्यापासून हे सगळं ब्रह्म निर्माण झालं ते ब्रह्म ज्याने जाणलं त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. त्यामुळे तो सर्वज्ञ तुमच्या परीक्षेला उतरण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही काय परीक्षा करणार? माझं भविष्य त्यांनी सांगावं आणि बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करून द्याव्यात. आता हीच काय आहे, याचा परमार्थाशी संबंध जोडला ना की फजितीला पारावार नाही. आमच्याकडे पुष्कळ लोकांचं असं असतं, श्री गुरु जे असतात ते त्यांना गॅरेज सारखा उपयोग करतात. कसं आहे, गाडी बिघडल्यावर कोणाकडे नेऊन सोडायची असते? गॅरेजमध्ये मेकॅनिककडे नेऊन सोडायची असते. गाडी बिघडल्यानंतर तसं आमचा प्रपंच बिघडल्यावर कोणाकडे नेऊन सोडायचा असतो? श्री गुरूंकडे. त्यांचा आश्रम म्हणजे त्यांचं गॅरेज असतं बरं का. त्यांचा आश्रम म्हणजे त्यांचं गॅरेज आणि ते मेकॅनिक. अशा पद्धतीने गाडी बिघडल्यावर जसं गॅरेजमध्ये नेऊन ठेवायचं तसं प्रपंच बिघडल्यानंतर, नोकरी बिघडल्यानंतर, उद्योगधंदा बिघडल्यानंतर कोणाकडे नेऊन ठेवायचं असतं? ते सगळं कडबोळं गुरूंकडे. ते त्यांनी दुरुस्त केलं तर आम्ही मान्यता देणार, हे गुरु आहेत. आणि ते जर दुरुस्त त्यांनी केलं नाही तर आम्ही त्यांना कधीही गुरु म्हणणार नाही, त्यांना ज्ञानी म्हणणार नाही. आता हा परमार्थाचा प्रचंड पराभव आहे. आम्ही नीट विचार नाही केला त्यासारखा दुसरा परमार्थाचा पराभवच नाही. पण काय होणार आहे आणि काय होणार नाही याचा फार छान विचार आमच्यामध्ये पक्का असला पाहिजे. आणि एकदा ठरलं हे होणार आहे आणि हे होणार नाही, किंवा त्यांनी काय होतं, होणार नाही त्याची वाट बघत बसतो आम्ही आणि होईल तिकडे लक्ष राहत नाही. असं दोन पद्धती, दोन्ही बाजूने नुकसान होतं. आणि असं नुकसान होऊ नये म्हणून न जाणता कोटीवरी साधने केली बरोबरी तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. आता आणखी काय सांगायचं शिल्लक राहिलं? काही सांगायचं शिल्लक राहिलं नाही. तरी सुद्धा हे आम्हाला परवडत नाही. अशा तऱ्हेचे जे शुद्ध ज्ञान असतं ना, स्पष्ट ज्ञान असतं ना, आम्हाला कोणालाही परवडत नाही. त्यामुळे एक मजा सांगतो तुम्हाला. अशा पद्धतीने जे सांगणारे लोक असतात ना, त्यांच्या दारासमोर 50-50 गाड्या उभ्या असतात. मर्सिडीज बेंज, अमुक तमुक अशा मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या असतात. मी कोल्हापुरात पाहतो दृश्य ते. आणि माझ्या दारामध्ये बैलगाडी सुद्धा उभी दिसत नाही. आता असं का होतं? याचं एकच कारण आहे, मी आल्यावर काय सांगणार त्या माणसाला, अरे तुझं जसं प्रारब्ध असेल तसं होणार आहे. त्या प्रारब्धातून कोणाची सुटका नाहीये. तो म्हणतो हे आम्हालाही समजतं, मग तुमच्याकडे घ्यायला यायचं? तुम्ही प्रारब्ध दुरुस्त करून दिलं तर तुमच्याकडे यायचं, नाही तर कशाला यायचं? अशी जी सगळी पंचायत आहे, ही पंचायत आम्ही लक्षात घेतली तर नेमकं काय व्हायचंय, काय व्हायचं नाही हे अगदी स्पष्ट स्वच्छपणाने आपल्याला ठाऊक पाहिजे. तर मग त्यातून आपल्याला छान मार्ग मिळतो आणि आपले वेळ फुकट जात नाही, एनर्जी फुकट जात नाही. टाइम येणं, एनर्जी अशा दोन्ही गोष्टी असतात ना, त्या दोन्ही गोष्टी फुकट जात नाही नेमकेपणाने वाटचाल जर केली तर. आणि नेमकेपणाने वाटचाल केली फार थोडा प्रवास आहे आणि फाटे फुटले पुष्कळ तर मग फार न संपणारा प्रवास आहे. म्हणून आपण विचार करतोय हे जे आहे ते ब्रह्म आहे, त्यातला जो रेक्टँगल आहे तो ईश्वर आहे आणि त्यातला जो छोटासा आहे तो जीव आहे. आता हे जे असतं ईश्वराचं त्याला ब्रह्मांड असं म्हणतात. ईश्वर ब्रह्मांडाचा नियंता आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आपण काय म्हणतो ईश्वराला? आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतो. म्हणजे ब्रह्मांड ईश्वराचं शरीर आहे आणि हे जे आहे आपलं हे जीवाचं शरीर आहे. दोघांना शरीर आहे. माझं शरीर हे जीवाचं शरीर आहे आणि ब्रह्मांड हे ईश्वराचं शरीर आहे. मग दोघं जण शरीरधारी आहेत, दोघं जण शरीरधारी आहेत. जीवाला उत्पत्ती स्थिती लय आहे, ईश्वराला सुद्धा उत्पत्ती स्थिती लय आहे. कारण एक दिवशी ब्रह्मांड उत्पन्न झालं, काही लाख वर्ष ते टिकेल, काही वर्षानंतर ते नष्ट होईल. त्यावेळेला ईश्वर सुद्धा लयाला जातो. ऐकायला बरं वाटत नाही.
आणि ऐकायला बरोबर कारण आहे आम्ही ईश्वर नावाचं ठेवते कल्पनाच केलेलं नाही. ईश्वर शब्दाचा अर्थ समजावून, ईश्वर शब्दाचा अर्थ ईशान असा होतो आणि ईशान शब्दाचा अर्थ नियंता असा होतो. तो कशाचा नियंता आहे? हे जे दिसणारं जग आहे त्या दिसणाऱ्या जगामध्ये जी जडसृष्टी आहे आणि चेतनसृष्टी आहे, चेतन हा चेतन अशी सृष्टी आहे, त्याचा तो नियंता आहे. आणि त्याचा नियंता असल्यामुळे त्याला ईशान म्हणतात किंवा त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि असा जो ईश्वर आहे त्यालाही जन्म जरा नाही त्याला, पण जन्म आणि मरण आहे, तोही नष्ट होऊन जातो. त्यामुळे जीव आणि ईश्वर या दोघांचं काय एकच आहे, गोत्र एकच आहे. गोत्राच्या भाषेत बोलल्या, दोघांचं गोत्र एकच आहे. पण या ईश्वराची मी उपासना केल्याशिवाय, त्याच्या सगुण साकार रूपाची अवताराची उपासना केल्याशिवाय, त्याची आज्ञा पाळल्याशिवाय मला याचा अनुभव येत नाही. त्याची कृपा पाहिजे मला. आणि त्याची कृपा मी संपादन केली तर पुढचं जे व्यापक तत्व आहे ब्रह्म नावाचं, त्याचे अनुभव आणण्याची तो व्यवस्था करून देतो. उपासका भेटते ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पाविजे. आपण सारखा त्या ओळीचा उच्चार करतोय. म्हणून हे जो ईश्वर नावाचं तत्व आहे त्या ईश्वर नावाच्या तत्वाची उपासना करायची असते. आता हे जे ईश्वर आहे त्याचे अवतार आहेत. श्रीकृष्ण ईश्वराचा अवतार आहे, श्रीकृष्ण राम हा ईश्वराचा अवतार आहे. आणि प्रत्यक्ष श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले भागवतामध्ये. आपण असे टिपून घेतलेल्या गोष्टी तर आपल्याला कधी गैरसमजाला वावरात नाही. प्रत्यक्ष कृष्णाने उद्धवाला सांगितले. जेव्हा कृष्णाच्या निर्याणाची वेळ आली त्यावेळेला उद्धवाला अतिशय वाईट वाटलं. आणि उद्धवाला वाईट वाटल्यानंतर उद्धव म्हणाला की तुमच्या निर्याणानंतर तुम्ही जिथे जाणार तिथे मला पण घेऊन जा तुमच्या बरोबर. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तेवढी एक गोष्ट जी आहे ती कोणासाठी उपलब्ध नाही. तू किती सखा असलास, माझा मोठा भक्त असलास तर तुझ्यासाठी ते उपलब्ध नाही आहे. याचं कारण सांगतो. म्हणे माझं शरीर सुद्धा कसं आहे, माझं शरीर सुद्धा नाशिवंत आहे. माझे जे सगुण रूप आहे तेही नाशिवंत आहे. म्हणून त्या उद्धवाला त्यांनी द्वारकेतून बाहेर काढलं, बदरिकाश्रमात नेऊन ठेवलं आणि बदरिकाश्रमात नेऊन त्याला सांगितलं तू माझ्या निर्गुण रूपाचं चिंतन कर. भागवतातला प्रसंग आहे. आम्हाला सगळं भागवत म्हटल्यानंतर लगेच काय कथा गोष्टी आहेतच, त्यात काय प्रश्नच नाही. त्या कथामध्ये भगवंताच्या लीला वर्णन केलेत, भगवंताचं सामर्थ्य वर्णन केलंय. त्या भगवंताच्या सामर्थ्यामुळे लीलामुळे त्याच्याशी एकरूप व्हायला, त्याच्या अनुसंधान राहायला आम्हाला मदत होते मोठी. त्याचा अतिशय मोठा उपयोग आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही त्याची उपासना करतो. त्याची उपासना केल्यावर तो प्रसन्न होतो. तो प्रसन्न झाला की त्याच्या कृपेने आम्हाला गुरुची प्राप्ती होते, श्रीगुरूंची प्राप्ती झाली की मी ब्रह्म अशा अनुभवाची सोय होऊन जाते. अशी ती कार्यकारण भाव आहे त्याच्यामध्ये. हा कार्यकारण भाव लक्षात ठेवायचा. म्हणून हे ब्रह्मांड आहे हे ईश्वराचं शरीर आहे, त्याचा तो नियंता आहे. आणि नियामक असल्यामुळे आणि तोच नियंता आपल्या सुद्धा शरीरामध्ये राहतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि माया, गीतेमधला श्लोक आहे. आता गीतेमधला श्लोक असं सांगतो की हा जो ईश्वर आहे त्याचं जसं ब्रह्म व्यापून आहे तसा ईश्वर जो आहे आणि ब्रह्म आहे हे दोन्ही जीवामध्ये, म्हणजे जीवाच्या शरीरामध्ये दोन्ही व्यापून आहेत. ब्रह्मही आहे आणि ईश्वरही त्याच्यामध्ये आहे. मग आता कंपार्टमेंट्स आहेत का अजून त्याची? हा ईश्वराचा एक भाग आणि हा ब्रह्माचा भाग असा आहे का? मग ईश्वर किती भागात राहतो, ब्रह्म किती भागात राहतो आपल्या शरीरामध्ये? असलं काही कंपार्टमेंट तिथे करायचे नाहीत. त्याचा एकच अर्थ आहे की ईश्वर नुसती एक कल्पना आहे. ईश्वरी काय आहे? कल्पना आहे. शास्त्राने बसवून दिलेली घडी आहे. आणि शास्त्राने बसवून दिलेली घडी आम्ही लक्षात घेतली की एक दिवस ईश्वराच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. ईश्वर तत्वाच्याही ओलांडून पलीकडे जायचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि ते लक्षात येईपर्यंत, त्याचा अनुभव येईपर्यंत ईश्वरी कल्पना आपण स्वीकारायची. त्याला काय म्हणतात? श्रद्धा. ईश्वर आहे हे श्रद्धेने स्वीकारावं लागतं. ब्रह्म आहे हे श्रद्धेने स्वीकारावं लागतं. मी ब्रह्म आहे हे श्रद्धेने स्वीकारावं लागतं. श्रद्धेचा रोल हा एवढाच आहे. त्या पलीकडे श्रद्धेला काहीही रोल नाही. आणि श्रद्धेला हा रोल ठेवण्याचं एक कारण आहे, ज्याची मी कधी कल्पनाच करू शकत नाही. ते श्रद्धेने स्वीकारल्याशिवाय मी त्याचा पाठपुरावा करणार नाही. पण श्रद्धेचे तीनच गोष्टी आहेत फक्त. एक, ईश्वरावर श्रद्धा आहे, ब्रह्मवस्तूवर श्रद्धा आहे आणि ते ब्रह्म मी आहे हे जे उपनिषद मला सांगतात, गीता मला सांगते, संत वाङ्मय सांगतं, त्याच्यावर माझी श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा ठेवली की श्रद्धा ज्यासाठी ठेवली त्या अनुभवात आलं की श्रद्धेचे काम संपून जातं. श्रद्धा आहे काय? शेवटी श्रद्धा हे सुद्धा साधन आहे. आता शेवटी साध्य साधन भाव साध्य श्रद्धा हेही साधनच आहे. मी श्रद्धावंत आहे हे बुडीच पुरेसं नाही. तर खूप जणांना वाटतं
आपली श्रद्धा आहे देवावर. कृष्णाची मी पूजा करतो, पोथी वाचतो, उपास तापास व्रत वैकल्य करतो, तीर्थयात्रेला जातो, कधी जमेल तेव्हा, जमलं तर जमलं तसं कीर्तन प्रवचनाला ऐकायला जातो, प्रसादाला हमखास जातो. अशा पद्धतीने आम्ही जर काहीतरी हे करून बसलं, भ्रम स्वतःला करून घेतला, तर त्याने काही निर्माण होत नाही. म्हणून श्रद्धेच्या गोष्टी आहेत, एवढ्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत, त्यापुढे काही श्रद्धेची एकही गोष्ट नाही आहे. आणि हे जर आमच्या लक्षात आलं तर ह्या 3 वर्म आता श्रद्धा ठेवलीच पाहिजे. ब्रह्म नावाची वस्तू आहे श्रद्धा, ईश्वर नावाचं तत्व आहे श्रद्धा, त्या जीवाने ईश्वराची उपासना केली पाहिजे ही श्रद्धा आहे. त्याने ईश्वराच्या आज्ञा मानल्या पाहिजे श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा जर आपलं बरोबर सांभाळली आणि त्या श्रद्धेने जे मिळायचं ते मिळालं की श्रद्धेचं काम संपून जातं. हे फार लक्षात ठेवायचं. साध्य होता साधनाचा, दासबोधाची शेवटी म्हटलंय, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले, हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध होता साधनाचा ठाव नाही. समर्थ संप्रदायाच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या शेवटी ह्या 7-8 होया म्हणायच्या असतात म्हणून म्हणतात. पण त्याप्रमाणे झालं पाहिजे असा कोणाचाही आग्रह नसतो, सांगणाराचाही आग्रह नसतो, ऐकणाराचाही नसतो. आता असं जे काही चालतं या क्षेत्रामध्ये त्याचं त्याला का संप्रदायकाच्या लोकांनी आम्हाला तसा का हे दंड घालून दिला की शेवटी तुम्ही ओव्या म्हणत चला, कशासाठी घालून दिलं? एकच कारण आहे, आपल्यावरती जबाबदारी आहे. शेवटी समर्थांच्या 7-8-10 ओव्या शेवटी लिहिल्या आहेत, त्या ओवीप्रमाणे आपल्या जीवनात बदल करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हे नेहमी लक्षात यावं. यासाठी कोणत्याही समर्थ संप्रदायाच्या कामाच्या शेवटी हे ओव्या म्हणायच्या असतात. कशासाठी असतात? ते काय झालं, त्याचं रुटीनमध्ये रूपांतर होतं. एक फार चांगलं आहे, रुटीनला मरण नाही पण मरणाला रुटीन आहे. चांगला शब्द आहे, मरणाला रुटीन आहे. पण कधीही मरण कधीही चुकत नाही कोणाला, मरणाला रुटीन आहे. आणि रुटीनला मरणच नाही. अखंड रुटीन जिकडे तिकडे अतिशय काटेकोर सांभाळलं जातं. पण रुटीन कशासाठी आहे चौकशी करायची नाही. म्हणून विना चौकशी डांबून ठेवलेल्या ज्या समजुती त्याला श्रद्धा असं म्हणतात. आता श्रद्धा शब्दाचा अर्थ आहे विना चौकशी, काही चौकशी न करता डांबून ठेवलेलं आहे समजुती आहे. त्या डांबून ठेवले ना, जसं आहे तसं सांगितलं, तसं केलं, पुढं काय पुढं माहीत नाही, असं जे काही आहे ते श्रद्धेचा असा अर्थ नाही आहे. श्रद्धा या 3 ठिकाणी अवश्य असली पाहिजे. पण त्या श्रद्धेचा हेतू जो आहे तो सफळ झाला की श्रद्धा सुद्धा एक दिवशी संपलं पाहिजे. मी श्रद्धावंत नाही, मी ब्रह्म, हेही चालत नाही. मग श्रद्धावंत आहे कसं चालेल? बारकावे असतात हे सगळे. आणि बारकावे आपल्याला अभ्यास करून करून विचार करून करून हळूहळू आपल्याला कळत जातात. म्हणून ज्ञानदेवांची ओवी आहे, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून माझ्या काही अभ्यासही मिळ. तुझा अभ्यास केला तर एकही गोष्ट कठीण नाही, अवघड नाही, म्हणून तो अभ्यास करून माझ्या स्वरूपाला प्राप्त हो. आता संदेश कशाचा आहे याच्यामध्ये? अभ्यासाचा संदेश आहे. म्हणून अभ्यास आणि अभ्यास. आणि अभ्यास शब्दाचा अर्थ केलेली गोष्ट पुन्हा करणं, याला अभ्यास म्हणतात. संस्कृतमध्ये अभ्यास शब्दाचा अर्थ असा आहे, केलेली गोष्ट पुन्हा करणं म्हणजे अभ्यास. आणि अभ्यास शब्दात घेतलेलं नाम पुन्हा घेणं, वाचलेलं तत्वज्ञान पुन्हा वाचणं, बोललेलं पुन्हा बोलणं, ऐकलेलं पुन्हा ऐकणं, लिहिलेलं पुन्हा लिहिणं. संस्कृतमध्ये वचन आहे, तत्श्रवणम तत्कथनम तद्वचनम. तेच ऐका, तेच बोला, तेच सांगा. तेच तोचपणा त्याच्यात नाही. याचं कारण आहे, जोपर्यंत आतमध्ये दृढ होत नाही तोपर्यंत तोचपणाला पर्याय नाही. ते संपून जातो एक दिवशी तोचपणा. केव्हा संपतो? प्रत्यक्ष अनुभव येतो, संपून जातात. म्हणून याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे हा ब्रह्म आहे, त्याच्या आतमध्ये ईश्वर आहे, तो मर्यादित आहे. आणि असे आकृती काढण्याचं एक कारण आहे की जे असे जीव जो आहे हा कसा आहे, अतिशय छोटा आहे. त्या मानाने ईश्वर कसा आहे, ईश्वराचं शरीर कसं आहे, ब्रह्मांड आहे. आणि त्याच्यापेक्षा जे ब्रह्म आहे ते व्यापक आहे. एकांशेन स्थितम जगत. आता भगवद्गीतेमध्ये एकांशेन स्थितम जगत म्हणजे माझ्या स्वरूपाचा विचार केला, व्यापाचा विचार केला तर त्या मानाने केवळ माझ्या एका अंशावर दिसणारं जग आहे. आता सर्कलला 308 अंश असतात. आता गणिती भाषेत बोलायचं म्हणून ना, जॉमेट्रीच्या भाषेमध्ये, त्यातल्या एकाच अंशात फक्त जग आहे, बाकीचे 359 अंश मोकळे आहेत. त्याचा अर्थ असा, इतकं ते व्यापक आहे. ब्रह्म नावाचं तत्व इतकं व्यापक आहे, त्या मानाने जग आहे ते एका अंशावर आहे. आणि त्या जगामध्ये माझं शरीर
फ्रॅक्शन आहे. म्हणजे आता त्याला काय, तर आपलं तुमच्या नकाशातल्या सिंगापूर सारखाच प्रकार आहे. तुमच्या नकाशामध्ये, जगाच्या नकाशात सिंगापूर अक्षर लिहिण्या इतकं सुद्धा त्याला जागा देता येत नाही, इतकं ते छोटा देश आहे. अगदी तसा प्रकार आहे हा, की मग सर्व जगाच्या व्याप्तीच्या बाबतीत पाहिलं तर हे शरीर जे आहे त्या शरीराला कसपटासमान एवढंच आहे ते, आणि एवढंच आहे त्याला आम्ही काय धरून बसलो, घट्ट, अतिशय घट्ट धरून बसलो. आणि घट्ट धरून बसल्यामुळे, तेच मी आहे असं धरून बसल्यामुळे आम्ही व्यापक जो मी आहे त्या व्यापक मीच्या अनुभवापासून आम्ही मुक्तो. संकोचून काय झाला असे लहान. आता एक उपनिषद वाक्य आहे, यद अल्पम तद दुःखम अल्पे सुखम नास्ती. फार छान आहे. जे छोटं असतं त्यामुळे दुःख असतं, जे अल्प असतं त्यामुळे दुःख असतं, आणि जे व्यापक असतं यद वै भूमातक सुखम, जे व्यापक असतं त्यात सुख असतं, आणि जे अल्प असतं छोटंसं असतं त्यात दुःख असतं. आपण तुमच्या आमच्या जीवनाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की समजा मी एवढंच एक व्यवसाय मी करतो समजा, तर व्यवसाय करताना एक छोटं दुकान घालून बसलो आणि दिवसाला समजा 100 रुपयाची उलाढाल झाली, यद अल्पम, तर मी त्याच्यावर समाधानात राहीन का हो? दुकानाचा व्याप वाढवायचा प्रयत्न करीन, एकाचं 2 करीन, 2 4 करीन. डायव्हर्सिफिकेशन म्हणतात ते, आता सगळे शब्द तुम्हाला ठाऊक आहे चांगले, ते सगळं मी करीन. आणि जितका व्याप तितकं वैभव असं समर्थ म्हणतात. प्रापंचिक माणसं म्हणतात व्याप तेवढा वैताग, असं प्रापंचिक माणसं म्हणतात. समर्थ असं म्हणत नाही, समर्थ म्हणतात व्याप तेवढं वैभव. याचा अर्थ जेवढं व्यापक असावं तेवढा जास्त आनंद असतो, आणि जेवढं स्वल्प असावं तेवढं दुःख असतं. हा एक विचार. आणि दुसरा एक विचार आहे, द्वितीयाद वै भयम भवती, म्हणजे दुसरं असतं तिथे भय असतं. ब्रह्म एक आहे. आता आपण ब्रह्माचा विचार करतो, ब्रह्म एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय भेदाचे भेदरहित सद्घन चितघन आनंद घन. किती गोष्टी झाल्या, धाप लागणे एवढं वर्णन झालं. आता हे सगळंच आम्ही समजावून घेतलं बरोबर. आली पुढं पंचायत आली, त्रास आहे की नाही डोक्याला, आणि इतका त्रास डोक्याला देण्यापेक्षा आपलं रामराम म्हटलेलं जास्त चांगलं. पण रामाचं स्वरूप समजावून घ्यायचं असेल तर ते कसं घेतलं पाहिजे त्याचाही विचार करूया. खूप विचार येतो. केवळ रामायणातला राम जो आहे तो रामायणातला राम समजावून घेणं समर्थांनाही पसंत नाही आहे. आता काय, आम्ही नेहमी रामरक्षा स्तोत्र म्हणतो, सगळेजण म्हणतात ना. त्या रामरक्षेमध्ये वेदांत वेद्य असा एक पद आहे. जे रामरक्षा म्हणतात आणि जे समजून म्हणतात त्या रामरक्षेतल्या चरणांकडे लक्ष देऊन म्हणतात त्यांच्यासाठी आहे वेदांत वैद्य. आणि वेदांत वैद्य शब्दाचा अर्थ असा होतो, खरा राम जर समजून घ्यायचा असेल तर वेदांताच्या अभ्यासाशिवाय घेता येत नाही, असं ते एकाच समजा आम्हाला सांगून टाकलं. कशामध्ये? रामरक्षा स्तोत्रामध्ये. मग किल काय नामुक काय नामुक ते सगळं बरोबर असतं बरं का, ते सगळं पाठ असतं. आणि भीती वाटायला लागली की म्हणायचं असतं ते स्तोत्र, त्याला रामरक्षा असं म्हणतात. रामरक्षेचं एक वर्णन. समजा रात्री एकटाच आहे आणि काहीतरी भीती वाटायला लागली, काय म्हणायचं? रामरक्षा स्तोत्र म्हणा, म्हणजे तो राम आमचं काय करील? रक्षण करील. एवढ्या पद्धतीने रामरक्षेचा विचार केला हरकत नाही. सामान्य दुबळ्या माणसाला कोणाचा तरी आधार लागतोच, आणि बुडत्याला कोणाचा आधार असतो? आता हे ते काडी नाही, मोठं आहे, मोठं लाकूड आहे, याचा विचार केला तर ईश्वर आहे तो. पण तसं नाही. त्याच्यात एक लक्षात घ्यावा, वेदांत वेद्य शब्दाचा अर्थ वेदांताचा अभ्यास केल्याशिवाय खरा राम कळणार नाही. आणि त्याच्या पलीकडे आहे समर्थांचे सुंदरकांड आहे रामायणाचं, त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय वेदांतैक वेद्य. आणखी एक शब्द वाढवला त्याने, फक्त वेदांताच्या अभ्यासाने कळील, दुसरं कशाने कळणार नाही. याचा अर्थ रामायणातला राम जो आम्हाला कळतो तो पुरेसा नाही. मग खरा राम जर कळायचा असेल, समर्थांचा शब्द आहे, एक राम आहे खरा तिकडे गुरु परंपरा. समर्थांचे जे अभंग आहेत त्या अभंगातला हा श्लोक आहे, अभंग आहे, एक राम आहे खरा तिकडे गुरु परंपरा. आता एक खरा म्हटलं तर दुसरा कसा असला पाहिजे? मग आणि पंचायत आमची, एक राम जर खरा आहे तर दुसरा कसा असला पाहिजे? मग खोटा असलाच पाहिजे. ज्या अर्थी खरा सांगतात त्या अर्थी खोटा कुठेतरी आहे. मग खोटा कोणता आहे? जो दासरथी राम आहे तो खोटा आहे, आणि जो आत्मरूप राम आहे तो खरा आहे. जो ब्रह्मरूप राम आहे तो खरा आहे, आणि जे ब्रह्मरूप राम आहे तिकडे आमची गुरु परंपरा आहे. कारण ब्रह्मवेद ब्रह्मयो भवती. त्यामुळे आपल्या उपनिषदांचा अभ्यास केला, त्याचा छान वेळ घालायला शिकलो, ते सगळं छान कळायला लागतं. आणि जोपर्यंत इकडचे अभ्यास चालू आहेत, शेजाराचा अभ्यास, कॉलनीतल्या लोकांचा अभ्यास, गावातल्या लोकांचा अभ्यास,
नातलगांचा अभ्यास, फार मोठा अभ्यास असतो. हे सगळे जे अभ्यास आहेत हे सगळे अभ्यास जो करतो ना, या सगळ्या अभ्यासांचा काडी इतका उपयोग नाही. कोणाचा किती अभ्यास करा, ते जसे असायचे तसे असणार आहेत. आणि ते कसं आहे, ते आमचा अभ्यास करणं, आम्ही त्यांचा अभ्यास करू, एकमेका सहाय्य करू. ऐगळं कुपंथ, आता फक्त एक शब्द बदललाय. असं कुठं कुठं आमच्या गफलती होत जातात साधक या दाताने. ते आमच्या लक्षात येतात. हे कुठलेच अभ्यास आम्हाला कामाला येणार नाहीत, आम्हाला सुखासाठी उपयोगी पडणार नाहीत, आनंददायक होणार नाहीत. हा एकच अभ्यास फक्त आनंददायक आहे. आपण हे कळलं जर कळलं तर जाता जाता सांगून टाकतो, संगीतात आनंद आहे की नाही? हो, संगीतात आनंद आहे की नाही? अतिशय आनंद आहे. संगीताच्या मैफलीत आनंद आहे की नाही? अतिशय आनंद आहे. पण संगीताच्या मैफलीत जाईपर्यंत किती दुःख असतात, आम्ही ते कधी विचार सुद्धा करत नाही त्याचा. कारण आमच्या डोळ्यासमोर काय असतं, अरे एक दुःख नंबर 1, आधी तिकीट काढून तिथे जावं लागतं, म्हणजे पैसे खर्च करायला लागतं. पहिलं तिथपर्यंत जाऊन पोचावं लागतं. तिथे पोचल्यानंतर जर पुढचं तिकीट काढलं असेल तर ठीक, जर मागच्या रांगेतलं तिकीट काढलं असेल तर पुढच्या रांगेतले लोक मागे वळून वळून बघतात. का? आमच्यापेक्षा कमी रांगेतले लोक तिकडे बघितलेले आहेत, बसलेले आहेत. आता हे स्टेटसचं सुरू होतं खेळ, संगीत चालू आहे, मैफल आहे बरं का, तिकडे स्टेटसचे खेळ चालू होतात. आता हे सगळं बसच्या प्रवासात एक म्हटलंय बरं का, कारमधले प्रवासी असतात ते खाली असतात, बसमधले प्रवासी असतात उंच असतात. दे लुक अपॉन देम टू लुक डाऊन अपॉन देम, लुक अप ॲट देम टू लुक डाऊन अपॉन देम. इंग्लिश भाषा मोठी मजेदार आहे. हे कारमध्ये बसलेले लोक बसमधल्या लोकांकडे पाहताना वर बघतात, पण वर कशासाठी बघतात? त्यांना खाली पाडण्यासाठी. आता हे जे काही मानवी ह्याच्यातले मनाचे खेळ चालतात, प्रतिष्ठेचे खेळ, श्रीमंतीचे खेळ, स्टेटसचे खेळ, हे सगळे खेळ तिथे चालू असतात. तर ते थोडं मायन्यूट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं, सगळे खेळ तिथे चालतात. मग त्यात आपले कपडे असले कसले पाहिजे, मध्यंतरात कॉफी घेतली पाहिजे, जागरण होतं, कॉफीने ऍसिड वाढतं, जागरणाने दुसऱ्या दिवशी कामावर परिणाम होतो, एवढी सगळी दुःख सोसायची. त्यात त्या मैफलीच्या गायकाचा आवाज लागला तर ठीक आहे, त्याची लहर लागली तर ठीक आहे, आणि ह्यातलं काहीच नाही झालं तर. कोल्हापूरला झालेली अशी मैफल, त्या गायिकेने शेवटी पैसेच परत देऊन टाकले, घेतलेला मोबदला परत देऊन टाकला. का? सगळी मैफल बिघडून गेली. आता ह्यात मैफली जाऊ नये असं नाही, पण एक आहे, वेदांत शास्त्राचं सांगणं असं आहे की संगीतात सुख नसतं, तर संगीताचा परिणाम म्हणून आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार जेव्हा एक होतं त्यावेळेला आपल्या आत्मसुखाचा अनुभव येतो. परवा आपण तो अभ्यास केला होता, तो अनुभव येतो. म्हणून संगीतात सुख अगदी अवश्य घ्यावं, पण एकच लक्षात घ्यावं, त्यात ते नाही आहे. पण त्याचा परिणाम काय होतो? ऐकलं तर रामकृष्ण हरी, नाही ऐकलं तरी रामकृष्ण हरी. खंत निर्माण होत नाही, अरे माझी मैफिल चुकली अशी खंत. जावं मैफिलला, त्याचा आनंद घ्यावा, पण एक लक्षात आहे, त्यात ते नाही आहे, सुख त्यात नाहीये. तर त्या निमित्ताने जेव्हा एखादा गाय छान सभेवर येऊन जातो त्यावेळेला असे काही वा वा म्हणून जातात सगळे लोक. आता तो जो क्षण असतो, तो क्षण मन, बुद्धी, चित्त, अहंकार एक होण्याचा असतो, आणि ते एक झाल्यामुळे आत्मसुखाचा अनुभव असतो. तो आत्मसुखाचा हे कळत नाही, वाटतं काय संगीताने दिलेला आहे. म्हणून जीवनमुक्त जे असतात त्यांनाही ह्या सुखाचा अनुभव येतात, त्यांनाही संगीत आवडतं, त्यांनाही चहा आवडतो, सगळं त्यांना आवडतं, पण त्यांना एक माहीत असतं, त्यात ते नाही. बस त्यात ते नाही असं कळलं की जिंकली, आणि त्याच्याशिवाय अडलं की बिघडलं. प्रश्न तोच आहे, त्याच्या अडता कामा नाही. आहे ना, छान आहे, आणि ते जास्त प्रारब्ध असेल त्याला मिळून जाईल, पण नाही मिळालं तरी ठीक आहे, मिळालं तरी ठीक आहे. अशी जी प्रवृत्ती आहे त्याला म्हणतात जमलं. आणि असं जे असतं तिथे ते जे जमायला पाहिजे ते जमलेलंच असतं. म्हणून आपला विचार चाललाय, ब्रह्म सुखरूप आहे, जीव आहे तो द्वंद्वमय जीवन जगतो, म्हणजे सुख कधी दुःख असतो, आणि ईश्वर आहे तो साक्षी असतो. आता तीनचा संबंध आहे. ब्रह्म सुखरूप आहे, ईश्वर आहे तो जीवाच्या सुखदुःखांचा साक्षी आहे, आणि जीव आहे तो सुख आणि दुःख दोन्ही भोगतो. आपण सगळेजण जीव आहोत, आणि आपण सगळेजण जीव आहोत म्हणजे काय? आम्ही जीव तसा पकडून बसलेलो आहोत. वास्तविक आम्ही सगळे कोण आहोत? ब्रह्मच आहोत. पण ब्रह्म असताना आम्ही जीवदशा पकडून ठेवली, त्यामुळे आम्हाला सुखाचा आणि दुःखाचा तो ते अनुभव येतात. पण ईश्वर जो आहे तो मात्र या सुखदुःखांकडे साक्षीत्वाने पाहतो. तो कधी सुखी होत नाही, तो कधी दुःखी होत नाही, तो नुसता पाहतो. छान आहे, उपनिषदात त्याचं वर्णन आहे की साधू फल भक्षण करतो
तो जीव असतो आणि ईश्वर नुसता पाहतो, म्हणजे ईश्वर साक्षी असतो. याचा अर्थ असा होतो, जीव सुखदुःख का भोगतो? एकच कारण आहे, मी सुखरूप आहे त्याला कळत नाही, म्हणून तो सुख आणि दुःख दोन्ही भोगतो. ज्या क्षणी त्याला मी सुखरूप आहे असं कळेल त्यावेळेला आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, असं जे तुकारामांचा अनुभव आहे तो अनुभव आपला होऊन जाईल. तर त्या दुःखाचा अंशही असणार नाही, दुःखाचा लयही असणार नाही. आणि एक नियम आहे, जो सुखी होतो ना त्याला दुःखी झालंच पाहिजे. जो सुखी होतो तो दुःखी होतोच. आणि जर सुखरूप असेल तर सुखी होत नाही आणि दुःखी सुद्धा होत नाही. शब्दांचा खेळ नाही बरं, हे एक वास्तव आहे. जर मला एखाद्या गोष्टीपासून सुख झालं तर त्याच गोष्टीपासून मला दुःख होण्याची शक्यता नेहमी असते. त्याच गोष्टीपासून, समजा मुलगा आहे, सुख आहे की नाही त्यापासून? जरा विचार करून बोला. आता विचार करून बोलल्यानंतर आपल्याला कळतं काय, मुलगा म्हणा मुलगी म्हणा काही म्हणा, तर सुख आहे की नाही? आहे. पण दुःख नाही असं आहे का? दुःखही नाही असं नाही, ते काय दोन्ही आहे. आणि ते सगळं आम्ही काय मानून घेतो, काय करून घेतो? मानून घेतो, समजून घेतो, सचतो. पण याचा अर्थ दुःख नाही असं नाही. पण सुख आणि दुःख या दोन्हीचा अनुभव घेतो. शरीर आहे माझं, त्यात सुख आहे का नाही? आरोग्य संपन्न असेल तर सुख आहे, आणि जरा बिघडलं की ताबडतोब दुःख आहे. कुठेही बघा तुम्ही, जर तिचं सुख दुःख द्वंद्व जोडी असणारच आहे. पण मी देह नाही हे ज्याच्या लक्षात येतं आणि मी ब्रह्म आहे हे ज्याच्या लक्षात येतं, तेव्हा तो सुखरूप होऊन राहतो आणि देहाचे दुःख देहाबरोबर सोडून मोकळा होतो. ज्याला व्यथा आहे ना, पेन आहे ना, आहे. आता पेन ज्या अर्थी आहे त्या अर्थी त्याची निवृत्ती केली पाहिजे. पण कसं? परस्पर. मी परवा विषय मांडला होता, तू दुखतोयस हे मला कळतं. कोणाशी बोलायचंय? शरीराशी बोलायचंय. तू दुखतोयस हे मला कळतं, तुला मी ॲस्पिरिनची गोळी देणार आहे, तुला गरम पाण्याची आंघोळ घालणार आहे, रात्रभर तू विश्रांती घे, म्हणजे तुला पुन्हा सकाळपर्यंत बरं वाटेल. आणि तुला बरं वाटलं की तू माझ्या कामाला लागलं पाहिजे. आता ही जी काय शब्दयोजना आहे, ही शब्दयोजना ज्याला जमली ना त्याला बस सुख दुर्लक्ष केलेलं नाही, शरीराची हळसाण केलेलं नाही, प्रकृतीकडे काहीही त्याचा त्रास होय तिला तो दुरुस्त केलेला आहे, त्याचा जो उपयोग करून घ्यायचा तो उपयोग करून गेलेला आहे. अशा पद्धतीने जो साक्षीत्व करतो शरीराचं, तो सुखदुःखात होऊन जातो. आणि सुखदुःखातच झालेला आहे. सुख दिलं तरी त्यानेच दिलं ना, मग त्यानेच दिलेल्या सुखावर मी अवलंबून राहावं का मी सुखरूप अनुभव घ्यावा? त्याने सुख दिलं की ते दुःख देणारच आहे. मी मग अशी शब्द वापरला की जो सुखी होतो तो दुःखी होणारच आहे. शरीराने जर मला सुख दिलं तर त्या शरीराकडून मला दुःख मिळणारच आहे. पण मी शरीराला म्हटलं दुःख तुझ्याबरोबर आणि सुख तुझ्याबरोबर, आणि आपण सुखाचा विचार केला, मन शरीराचाच भाग आहे, बुद्धी शरीराचा भाग आहे, स्थूल आणि सूक्ष्म शरीर पहिल्याशी आपण विचार मांडला होता. हे सगळं जर असं डोक्यात असेल ना, लक्षात असेल तर मग हे सगळ्या गोष्टी पुढे होतात. आणि लक्षात नसलं तर मग चाललंय. अनेक वेळा मी आता आणखी एक प्रयोग दाखवणार आहे. तो प्रयोग मी एकदा इथं दाखवला होता करून, जीव आणि आत्मा याचा संबंध. पण माझी खात्री आहे कोणाच्याही लक्षात नाही, कोणाच्याही लक्षात नाही, माझी खात्री आहे. आणि लक्षात का नाही, काय गरज पडली आहे असं ठीक आहे. सांगणाऱ्याने सांगितलं, ऐकणाऱ्यानं ऐकलं, त्याला म्हणायचं पुनरागमना याची असं त्याला म्हणायचं बरं का जाताना. तुम्ही परत या असं म्हणायचं. कशासाठी? आम्ही विसरणार आहोत तुम्हाला आठवण देण्यासाठी. असं काहीतरी, हे काहीतरी चालतं आणि असं काहीतरी चालतं झालं म्हणजे काहीतरी असं नाही. ते समजून आता बोलण्याचा उद्देश एकच आहे. हळूहळू काय असतं, असं बोलणं जे असतं ते आम्ही शेवटच्या दिवसासाठी राखून ठेवतो. जाता जाता असं बोलायचं असतं बरं का. पहिल्यापासून असं नाही बोलायचं. पहिल्यापासून बोललं तर लोक म्हणतील असं बोलण्यासाठी ऐकण्यासाठी आम्ही येणारच नाही. समजा उद्या तुम्ही म्हणालात आम्ही परवापासून येणार नाही, काय हरकत नाही, कारण परवा काही नाहीच आहे. ही स्ट्रॅटेजी म्हणतात बरं का. ह्याला काय म्हणतात? प्रवचनकाराची स्ट्रॅटेजी असते. स्ट्रॅटेजी. आणि ते यांच्याही घरातून जायचे दिवस आले, त्यामुळे मी जरा थोडस आता हळूहळू हळूहळू चालतं. बोललं तर एखाद्या आठवण करून दिली तर चालते. कशाची? मटाराच्या करायची. रामकृष्ण हरी. आपण आता पुढे जाऊया. ईश्वर, जीव, ब्रह्म अशा पद्धतीने हे विचार चाललाय. आणि हा जो जीव आहे तो जीव काय करतो? शरीर मी असं घट्ट धरून बसतो, आणि घट्ट धरून बसल्याचा परिणाम तुकाराम म्हणता एक अभंग सांगून थांबूया आज. ते म्हणतात घेसी तेव्हा देसी ऐसा तू उदार. तुकाराम म्हणतात विठ्ठलाला
तू काहीतरी घेतोस तेव्हा तू देतोस. तुझा उदारपणा आम्हाला चांगला ठाऊक आहे. हिणवून बोलतात बरं का. विठ्ठलाला तुकारामाला हिणवतात. तुला उदार म्हणतात लोक. चांगला ठाऊक आहे तुझा उदारपणा कसा आहे. तू घेशी तेव्हा देसी. आता काय घेतोस. तो आमच्यातला जीवभाव घेतोस आणि ब्रह्मभाव आम्हाला देतोस. अरे छान आहे. विठ्ठल माझ्यातला जीवभाव काढून घेतो आणि मला ब्रह्मभाव देतो. आता कसे छान आहे. त्याचं देणं घेण्याचा व्यवहार किती सुंदर आहे. जीवभाव जो आहे तो सुखदुःखाचा आहे आणि ब्रह्मभाव आहे तो सुखरूप आहे. विठ्ठल माझ्यातला जीवभाव काढून घेतो आणि मला ब्रह्मभाव देतो. म्हणजे सुखदुःखाचा द्वंद्व माझा नाहीसा करतो आणि सुखरूपता देतो. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. भजन आहे बरं का. पुन्हा मग सारखा आवाज छान, चाल छान, वाद्यांची संगत छान, ऐकायला खूप बरं वाटतं. आता हे चार मध्ये जोपर्यंत आम्ही घोटाळतोय. बोलावा विठ्ठल म्हणजे विठ्ठलाचं म्हणजे बोलावं. पहावा विठ्ठल, पाहावं कोणाला. विठ्ठलला. आणि करावा विठ्ठल जीवभाव. आता माझ्यातला जो जीवभाव आहे तो जीवभाव काढून टाकावा आणि त्याची जागा विठ्ठल भावाने घ्यावी. कारण विठ्ठल कसा आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारखा. आम्ही अभंगाचा विचार केला, संकलन केलं, अभंग संकलित एकत्र करून विचार केला तर ते अभंग आपल्या असे कितीतरी बोलतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण जे देव होय गुरु. लांब जायला लागत नाही कुठे. तसं विठ्ठल जो आहे तो सुखरूप आहे. माझ्या विठ्ठलासारखा दुसरा सुखरूप कोण आहे आम्हाला दाखवा. आव्हान दिलं संतांनी. आणि तो सुखरूप काय आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, कहीचा संसार तुम्हा नाही. फार छान आहे. उपाधी वेगळे तुम्ही कसे आहात. निर्विकार आहात. तुम्हाला संसार नाही आणि म्हणून तुम्ही कसे आहात. सुखरूप आहात. याचा अर्थ असा होतो जोपर्यंत मी संसाराला घट्ट धरून ठेवतो तोपर्यंत सुखरूप होणार नाही. तुकारामांचं एक फार छान वाक्य आहे. इतकी छान आहे. कोणतं छान म्हणावं कोणतं वाईट म्हणावं दोन्ही सारखंच आहे. ते एक तुका म्हणे मुक्ती परिणी नोवरी आता दिस चारी खेळी मिळी. तुका म्हणे मुक्ती परिणी नोवरी. तुकाराम म्हणतात मी आता मुक्ती नावाच्या नवरीशी लग्न केलेलं आहे. परिणली म्हणजे लग्न केलं. आता दिस चारी खेळी मिळी. म्हणजे यानंतर माझे जे दिवस आहेत ते दिवस अतिशय खेळीमेळीचे आनंदाचे जाणार आहेत. म्हणजे आधीचं जे लग्न केलं होतं त्यात ते जाणार नाहीत. आता रामकृष्ण हरी याच्या पलीकडे आणखी बोलायची काही जरूर नाही आहे. याचा अर्थ असा होतो मुक्ती नावाच्या नवरीशी लग्न केलं तरच पुढचे दिवस कसे जातील. खेळीमेळीचे जातील. हे नवऱ्याच्या बाबतीत एक खरं आहे. नवरीच्या बाबतीत करायचं नाही. ते त्याच्याही बाबतीत खरंच आहे. ठीक आहे. पण प्रपंच आहे चालला व्यवस्थित चालला छान चालावा उत्तम चालावा. पण सुखरूपता कशात आहे तर ते तिथे आहे. सुखरूपता जे आहे ते सगळे मिळणार नाही. नेहमी जीवभाव जिथे धरलेला असतो तिथे सुखही असतं आणि दुःखही असतं. जीवभाव जिथे सोडलेला असतो. पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. जर जीवभाव विठ्ठल भाव केला जीवभावाची जागा विठ्ठल भावाने घेतली. मी जेव्हा आहे हे सोडलं आणि मी विठ्ठल आहे असं जर धरलं तर जसा विठ्ठल आहे तसा मी होईन. विठ्ठल कसा आहे सुखरूप आहे आणि मी सुखरूप आहे असं झालं की वेदांत शास्त्राचं काम संपलं. उरलेला उत्तरार्ध वेदांत शास्त्राचा तो उद्या बघूया. आज हरिओम तत्सत.